सो हे गाईज वेलकम टू माय चॅनल. तर आता मी आणि पप्पा चाललो आहे माझ्या मम्मीची शाळा बघायला. तर आम्ही तुम्हाला आता तो शाळेचा रस्ता दाखवणार आहे आणि आता तुम्ही माझ्या मम्मीची शाळा बघा. मम्मीची शाळा इथून खूप दूर आहे आणि इथून जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर लागते चालत चालत जायला. मम्मी त्यावेळेस सायकल नव्हती, काही नव्हती. मम्मी आणि त्यांचे मैत्रिणी वगैरे सगळे गावातून असं ह्या रस्त्याने पाय यायचे आणि मग शाळेत जायचे. तर सकाळी घरून 9-9:30 वाजता त्यांची शाळा भरायची. तर मग घरून त्यांना खूप लवकर निघावं लागत होतं. हा बघा हा रस्ता. ज्यावेळेस शाळेत यायच्या वेळेस हा रस्ता एवढा खराब होता. आता तरी मस्त डांबरी झाला आहे. आणि शाळा जर बघितली ना, एक नंबर शाळा आहे. खूप मस्त आहे. तिथे झाडं आहेत, मस्त मोठं ग्राउंड आहे. आणि अशी शाळा मी कुठंसुद्धा बघितलेली नाही, एवढी भारी शाळा आहे. तर हे बघा, इथं रस्त्याने खूप चांगला एक चौक लागतो आणि ह्या चौकामधून राईट टर्न घ्यावा लागतो, मग येतो कॉलेज शाळा. तर हे आहे इथं रस्ता. हा जुना रस्ता आहे शाळेत जाणारा, पण आता याच्यावर मस्त खडी वगैरे टाकून मस्त बनवला. खूप मस्त रस्ता झाला. जुन्या काळी म्हणजे त्यावेळेस 1900. नमस्कार. तर हे बघा, इथं खूप चांगले झाड आहे आणि असा रस्ता इथं जातो. हे बघ, हा रस्ता आहे शाळेत जायचा. त्या रस्त्याने मम्मी आणि तिचे मैत्रिणी यायच्या. त्या रस्त्याने तिच्या चुलत बहिणी, 9 चुलत बहिणी आहेत तिला. किती? 9 चुलत बहिणी. हां, म्हणजे माझी मावशी, तुझ्या मावशी. हां, तर ह्या रस्त्याने त्या तू जशी चालली ना, तुझी चालली ना तशी या रस्त्याने ती शाळेत यायची तुझी मम्मी. आणि तू जर बघितलं ना त्याची शाळा, तर ते तुला एवढी आवडेल ना, तू म्हणशील वाव पप्पा काय मस्त शाळा आहे. तिथं खूप मस्त झाडं आहेत. 2 मजली बिल्डिंग आहे. हे बघ, हे मावशी बसले तिथं दरवाजात. इथं खूप मोठा खड्डा होता. हा जो रस्ता दिसतोय ना, याच्यात खूप मोठा खड्डा होता. त्यांचं घर खूप मोठं. हाय टॉमी, कसा आहेस? बोलत नाही, विसरला आता. हे कसे मस्त बाबांते ते बघ ना, किती मजा येते. हां, किती मजा येते. बाज आहे, बाजावर बसलेत मस्तपैकी. आणि त्या मावशी चुलीवर स्वयंपाक करतायत. काय भाजी बिजी चढतात. तिकडं पण आजी बसले, एक ती आजी पण बसले तिकडं. किती मस्त मजा येत असं. होय, गाई पण आहे. एक छोटं पिल्लू आहे गाईचं, वासरू. हे मस्त असे घर. छान सावली देतात. वडाचं झाड आहे, नाही पिंपळ आहे का? हां, पिंपळाचं झाड आहे. खूप थंड हवा आणि ऑक्सिजन पण देतं. खूप ऑक्सिजन असतं या झाडाखाली. जर 2 तास जरी बसलं ना, तर ऑक्सिजन लेवल खूप वाढते. इथं मला वाटतं मारुतीचं मंदिर आहे समोर. आणि रोज संध्याकाळी इथं हरिपाठ होतो. लहानपणी सगळे हरिपाठाला यायचे. इकडं हा रस्ता इकडं स्मशानभूमीकडे जातो आणि इथं मारुतीचं मंदिर आहे. आता आपण मारुतीच्या मंदिरात दर्शन घेऊ. हे बघा, गणपतीचं मंदिर खूप जुनं मारुतीचं मंदिर आहे. आणि इथं वेस आहे बघा, वेशीच्या बाहेर मारुतीचं मंदिर असतं. हे बघा, छोटा नंदी. इथे एक नंदी आहे, जुन्या काळातला नंदी आहे. खूप जुनं मारुतीचं मंदिर आहे. हा नंदी नवीन बनवला. मारुतीचं मंदिर आहे आणि इथं गणपती पण आहे. बघा, लहान मुलं कसे मस्त खेळतात. हाय, काय नाव आहे तुझं? नाव काय तुझं? हां, खुशी. आणि तुझं? हां, गत्त्या. वाव, खुशी. बाय, पाय पडा. पड.
काय बोलली? का सांगत नसते का? काहीतरी नंदीच्या कानात बोलली, आता ती सांगत नसते. ज्यावेळेस जे काय पूर्ण होईल ना त्यावेळेसच ती सांगणार आहे. आता ही बघा, ही गावातली वेश आहे आणि प्रत्येक गावामध्ये वेश असतातच. बघा किती सुंदर वेश आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून बघतात आणि तुमच्या गावामध्ये किती वेश आहेत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. खूप म्हणजे खूप मस्त वेश आहे. ह्या वेशीला जुने दगड लावलेले आहेत, कलर फक्त नवीन बनवलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी ह्या वेशीच्या आतमध्ये हे अशा 2 देवळे आहेत. हे जुन्या काळातले देवळे आहेत आणि ह्या ठिकाणी असे पहारेकरी, ही जशी अमृत बसली तशी पहारेकरी इथं पहारा करण्यासाठी बसत असतात जुन्या काळात. इथं एक देवळी आहे. ह्या देवळीमध्ये दिवा लावण्यासाठी देवळी बनवलेली आहे. ह्या दुसऱ्या साईडला पण सेम असंच पहारेकरी बसण्यासाठी जागा आहे. जुन्या काळातील ही वेश आहे, आपण बघू शकता. हे बघा, या ठिकाणी एक खड्डा आहे आणि ज्यावेळेस संध्याकाळची वेळ होती त्यावेळेस ही वेश बंद व्हायची आणि दरवाजे लावले जायचे. तर अशा पद्धतीचं ही गावात कुणीही सुद्धा एंट्री करत नव्हतं जुन्या काळात संध्याकाळचं. या पद्धतीनं असे इथे एक डेअरी आहे. मम्मीच्या शाळेत आल्यावर पप्पानी त्या लहान लहान मुलांची सायकल घेतली आणि खेळत बसले. पप्पा पण लहान झाले. मग मी इथं खूप मजा केली. हे बघा, हे झाड किती सुंदर आहे. पुढं बघा, मी झाडावर पण चढले. ही शाळा बघून मला एक छोटीशी कविता सुचवते. कवितेचे नाव आहे माझी शाळा मला खूप आठवते. शाळा म्हणजे फक्त 4 भिंती नव्हत्या, ती माझ्या आयुष्याची पहिली दुनिया होती. तिथेच पहिल्यांदा अक्षरांची ओळख झाली, मैत्रीचा अर्थ कळला आणि स्वप्नांना पंख मिळाले. आज आयुष्याच्या धावपळीत खूप पुढे आलो, पण शाळेच्या त्या घंटेचा आवाज, वर्गातील खोड्या, मधल्या सुट्टीतील गोंधळ आणि मित्रांसोबत घालवलेले क्षण अजूनही माझ्या मनात एका कोपऱ्यात जिवंत आहेत. कधीकधी वाटतं पुन्हा एकदा त्या बाकावर जाऊन बसावं, मित्रांसोबत मनसोक्त हसावं आणि गुरुजींच्या मायेच्या सावलीत काही क्षण जगावं. शाळा सोडली, वर्ष सरली, माणसं बदलली, पण शाळेच्या आठवणी मात्र आजही डोळ्याच्या कडा ओलावून जातात. कारण म्हणजे फक्त शिक्षण नव्हे तर आयुष्याचे सर्वात सुंदर निरागस काळ होता. माझी शाळा आजही खूप आठवते. If we tried it, we can make it. But don't we ever just take some chances and stop your thinking and start your living. Get your shoes on.